चला काय हेडिंग दिली, कन्झर्वेटिव्ह अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणजे असे फोर्सेस ज्यांची व्हॅल्यू बदलत नाही. कन्झर्वेशन म्हणजे काय सांगितलं होतं, जी गोष्ट त्याची व्हॅल्यू आहे तशीच कायम राहते ते काय असतं, कन्झर्वेटिव्ह फोर्स. मग कन्झर्वेटिव्ह फोर्सची व्हॅल्यू बदलणार नाही. ठीक आहे, मग तो पाथवर डिपेंडंट नाही. पाथ तुम्ही काही निवडा. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी काहीतरी मुवमेंट केली, काहीतरी फोर्स मी एखाद्या ऑब्जेक्टवर लावला. ठीक आहे, फोर्स लावल्यानंतर त्याने काहीतरी वर्क डन केलं. त्या वर्क डनची व्हॅल्यू जर सतत सेम राहत असेल तर काय म्हणायचं, ती व्हॅल्यू कशी आहे, कन्झर्वेटिव्ह. ठीक आहे, फोर्स लावला, वर्क डन झालं, वर्क डन झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू जर सारखी राहत असेल, सेम राहत असेल तर काय असते, ती कन्झर्व्ड राहते. आणि त्याच फोर्सला काय म्हणणार तुम्ही, कन्झर्वेटिव्ह फोर्स. तर कन्झर्वेटिव्ह फोर्स काय असतो, ज्याची व्हॅल्यू सतत सेमच राहील. ठीक आहे, आणि तो पाथवर डिपेंडंट नाही. ठीक आहे, पाथ इंडिपेंडंट असतो. पाथ इंडिपेंडंट म्हणजे पाथवर डिपेंडंट नाही. ठीक आहे, कोणता असतो हा, कन्झर्वेटिव्ह फोर्स. कोणता असतो, कन्झर्वेटिव्ह फोर्स. मग नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स काय असेल, जो पाथवर डिपेंडंट असेल. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स इज पाथ डिपेंडंट. पाथ बदलली की याची व्हॅल्यू बदलणार. पाथ बदलली की याची व्हॅल्यू बदलणार. मग याचं एक एक्झाम्पल, फ्रिक्शन. फ्रिक्शनल फोर्स हा काय असतो, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असतो. का, कारण त्याची पाथ बदलली, तर पाथ बदलल्यानंतर त्याची व्हॅल्यू बदलते. कसं काय, जर तुमच्याकडं 3 डिफरंट पाथ्स आहेत. परत लक्ष द्या, संध्याकाळची बॅच परत लक्ष द्या. तुमच्याकडं जर 3 डिफरंट पाथ्स आहेत A to B मूव्ह करण्यासाठी. A to B जर तुम्ही स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह करताय आणि ही एक पाथ आहे. ठीक आहे, ही फर्स्ट पाथ आहे, ही सेकंड पाथ आहे, ही थर्ड पाथ आहे. ठीक आहे, A to B जाण्यासाठी सगळ्यात कमी फ्रिक्शन कुठं लागेल, सगळ्यात कमी फ्रिक्शन कुठं लागेल, फर्स्ट पाथमध्ये सगळ्यात कमी फ्रिक्शन लागेल. ठीक आहे, तिथे फर्स्ट पार्टमध्ये रस्ता एकदम काय म्हणतात, स्ट्रेट आहे, तिथे फ्रिक्शन कमी लागेल. ठीक आहे, रस्त्याची आता तुम्ही जर लेंथ वाढवली तर लेंथ वाढवल्यानंतर काय होणार आहे, फ्रिक्शन पण वाढणार आहे. म्हणजे काय, पाथवर तो काय झाला, डिपेंडंट झाला. पाथ बदलली, व्हॅल्यू पण बदलली, म्हणजे तो काय झाला, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स झाला. इट इज डिपेंडंट ऑन पाथ. पाथ बदलली की फ्रिक्शनची व्हॅल्यू पण बदलते. इथे फ्रिक्शनल फोर्स जास्त आहे, इथे कमी आहे. ठीक आहे, आणि इथं हे समजलंय. तो कसा आहे, पाथ डिपेंडंट आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणतो. मग कन्झर्वेटिव्ह फोर्समध्ये वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस. ठीक आहे, वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा येतो कन्झर्वेटिव्ह फोर्स. तर कन्झर्वेटिव्ह फोर्स काय येतो, कारण ज्यावेळी ग्रॅव्हिटी ॲक्ट करते एखाद्या ऑब्जेक्टवर, तर ती ॲक्ट करत असताना त्याच्यावरचा जो वर्क डन होतो, तो वर्क डन नेहमी व्हॅल्यू सेमच राहते. ठीक आहे, काय राहते, व्हॅल्यू सेम राहते. एक्झाम्पल घेऊ, जर ग्राउंड आहे, एक ऑब्जेक्ट हवेतून खाली फेकला, वर्क डन काढायचं त्याचं. ठीक आहे, वर्क डन काय तर आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काय होते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सची व्हॅल्यू इथं काय, कोणी फोर्स लावलाय, ग्रॅव्हिटीने फोर्स लावलाय. मग ग्रॅव्हिटीचा फोर्स काय असतो, mg, बरोबर. आपला फोर्स काय होतो, ma. ठीक आहे, हा काय mg म्हणजे काय असतो, ग्रॅव्हिटीने लावलेला फोर्स. ठीक आहे, किंवा वेट, mg काय असतं, वेट. ठीक आहे, आणि इंटू डिस्प्लेसमेंट. जर इथून इथपर्यंत h इतकी हाईट घेतली तर डिस्प्लेसमेंट किती होईल, h. म्हणजे वर्क डन किती झालं, mg h. ठीक आहे, आता ही पाथ आहे, स्ट्रेट पाथ आहे. या स्ट्रेट पाथमध्ये काय झालं, वर्क डन mg. आता जर आपण पाथ ही स्टेअर्सची केली, ठीक आहे, जर सपोज स्टेअर्स आहे आणि त्या स्टेअर्सवर तो ऑब्जेक्ट आपण त्याच स्टेअर्सवर, त्याच्या स्टेअर्स आहेत, त्या स्टेअर्सची पण हाईट याच्याच एवढी आहे, h इतकीच आहे. ठीक आहे, आणि इथे आपल्याला वर्क डन फाइंड करायचं आहे. पाथ बदलली ना, आता पाथ बदलल्यानंतर व्हॅल्यू बदलते का ते चेक करायचं आहे. ठीक आहे, जर ही हाईट आहे h1, ही हाईट आहे h2, h3, h4 आणि h5, अशी टोटल हाईट. ठीक आहे, इथून इथपर्यंत वर्क डन काय येईल बरं, इथून इथपर्यंत mg फोर्स लागला ग्रॅव्हिटीने. ठीक आहे, आणि काय h1. ठीक आहे, आता कालच सांगितलं होतं, इथे ग्रॅव्हिटी वर्क करेल का, ग्रॅव्हिटी खाली जाताना वर्क करते, वर जाताना वर्क करते. ठीक आहे, अशी करते का, नाही. ठीक आहे, इथे काय होतं, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना काय होतात, परपेंडिक्युलर. फोर्स खाली आहे, डिस्प्लेसमेंट अशी आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर. आता वर्क डन काय होतं, 0. म्हणजे ज्यावेळी इथे बॉडी मूव्ह करत असेल, हीच बॉडी इथे मूव्ह करत असेल, त्यावेळी तिचं वर्क डन काय, 0. मग इथे वर्क डन काय येईल, mgh2, इथे काय येईल mgh3, इथे
टोटल वर्क डन काढायचंय. काय येईल ते? प्लस mgh2 प्लस mgh3 प्लस mgh4 आणि प्लस mgh5. mg कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये काय राहील? h1 प्लस h2 प्लस h3 प्लस h4 प्लस h5. तेच टोटल कोणाला इक्वल आहे? तेच टोटल बघा, h1 h2 h3 h4 h5 सगळे जोडले काय बनतो? h. mg कुठून आ रे? h बनला ना अरे, असं काय करतो? h1 h2 h3 h4 h5 h1 h2 h3 h4 h5 जोडले काय बनलं? h. मग काय आलं ते? h. वर्क डन बदललं का? नाही, वर्क डन काय राहिलं? सेम राहिलं. ठीक आहे, व्हॅल्यू काय आली? mghl. क्लिअर आहे? म्हणजे हा काय झाला? हा काय झाला? कन्झर्वेटिव्ह फोर्स. हा काय झाला? कन्झर्वेटिव्ह फोर्स. का? कारण त्याची व्हॅल्यू बदलली नाही. ठीक आहे, तर तो पाथवर डिपेंडंट नाही. तो पाथवर डिपेंडंट नाही. कन्झर्वेटिव्ह फोर्स इज पाथ इंडिपेंडंट अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स इज पाथ डिपेंडंट. समजलं? घ्या लिहून. दिशा बंद कर.